राज्यामध्ये उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला असून उन्हाच्या झळांचंही वाढतं प्रमाण पाहायला मिळतंय। त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं असून 36 अंशाचा वर पारा बऱ्याचशा ठिकाणी पोहोचलेला आहे। राज्यात उन्हाच्या झळा तीव्र होत असून तापमानाचा पारा सतत वाढतोय। कोकणात उष्णतेची लाट काहीशी ओसरली असली तरी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि खानदेशातील अनेक भागांमध्ये उन्हाचा तडाखा अधिक जाणवतोय। पश्चिम राजस्थान आणि परिसरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय, त्यामुळे महाराष्ट्रापर्यंत त्याचा प्रभाव जाणवतोय। या हवामान स्थितीमुळे महाराष्ट्राच्या विविध भागात तापमानात वाढ झाली आहे। ब्रह्मपुरी, डहाणू, धुळे येथे 36 अंशांच्या वर हा पारा गेलाय। किनारपट्टी भागात 4.5 अंशांनी जास्त सरासरीपेक्षा तापमान नोंदवलं गेलंय। परिणामी सांताक्रूजमध्ये उष्णतेची लाट कायम राहिली आहे। रत्नागिरी, सोलापूर, नाशिक, मालेगाव, जळगाव, सांगली, भंडारा, बुलढाणा, अमरावती, चंद्रपूर आणि यवतमाळ या ठिकाणी 36 अंशापेक्षा जास्त अधिक तापमान नोंदवलं गेलंय। वाढत्या उष्णतेमुळे दुपारच्या वेळी घराबाहेर पडणं आता त्रासदायक ठरतंय। उकाड्यामुळे घामाच्या धाराने नागरिक त्रस्त झालेत। हवामान विभागाने पुढील काही दिवस राज्यात उन्हाच्या लाटेची शक्यता वर्तवली आहे। त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, दुपारच्या वेळेत घराबाहेर जाणं टाळावं, पुरेसं पाणी प्यावं, हलका आहार घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय।